समथिंग. वर्ड म्हणजे एक सिंगल युनिट आहे लँग्वेजमधलं की जे काहीतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. तर वर्ड इज अ सिंगल युनिट ऑफ अ लँग्वेज विच मीन्स समथिंग. तर पहा, हे फ्रेज जे काही आहे तर हा अर्थपूर्ण सेंटेन्स नाही आहे, म्हणजे पूर्ण सेंटेन्स नाही आहे. हा एक सेंटेन्सचाच पार्ट आहे, पण शॉर्ट सेंटेन्स आहे. ठीक आहे, अर्थपूर्ण सेंटेन्स नाही आहे, म्हणजे अर्धच वाक्य आहे ते, पूर्ण वाक्य कंप्लीट झालेलं नाही. तर पहा, अ फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स सेन्स बट नॉट अ कम्प्लीट सेन्स. सेन्स देतो आहे ते आपल्याला, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये, पण पूर्ण वाक्य आपल्याला लक्षात येत नाही. एक्झाम्पल पहा, मॉर्निंग इज अ वर्ड. आता मॉर्निंग हा एक काय झाला, वर्ड झाला. इन द मॉर्निंग इज अ फ्रेज. तर पहा, मॉर्निंग वर्ड झाला. इन द मॉर्निंग, इन द मॉर्निंग फक्त एवढंच पहा, इन द मॉर्निंग. तर हे ह्याच्यामधून आपल्याला काही लक्षात येतं का? हां, मॉर्निंगमध्ये काहीतरी आहे, पण काय आहे मॉर्निंगमध्ये? तर इन द मॉर्निंग हा हे अर्धच झालं, त्याच्यामुळे ह्याला म्हणणार आपण फ्रेज. ठीक आहे. आता इन द मॉर्निंग सन रायझेस इन द स्काय किंवा इन द ईस्ट, तर ते पूर्ण सेंटेन्स झाला, पण इन द मॉर्निंग हा अर्धाच काय झाला, फ्रेज झाला. लुक ॲट द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. आता आपल्याला इथे काही ग्रुप ऑफ वर्ड्स दिलेले आहेत, ते कसे आहेत, काय आहेत ते व्यवस्थित बघायचं आपल्याला. ऑन द टेबल, टेबलावरती काहीतरी आहे, पण काय आहे टेबलावर? ऑन द टेबल, सेंटेन्स पूर्ण झालेला नाही. नेक्स्ट पहा, आफ्टर ॲन आवर, आफ्टर ॲन आवर, एका तासानंतर. काय झालं एका तासानंतर? काहीच माहिती नाही. नेक्स्ट पहा, इन द मॉर्निंग, काय इन द मॉर्निंग? नाही माहिती. विथ माय ब्रदर, काय केलं ब्रदरसोबत? माहिती नाही. तर हे जे काही आहेत हे अर्धेच सेंटेन्स आहेत. जे 4 सेंटेन्स दिलेत तुम्हाला, हे हाफ सेंटेन्स आहेत, म्हणूनच हे काय झाले, फ्रेज झाले. हे पूर्ण सेंटेन्स नाही आहे, तर अर्धे सेंटेन्स म्हणजेच काय असणार आहे, फ्रेजेस असणार आहे. ठीक आहे. This group of words make sense but not complete sense. Thus, they are all phrases, not sentences. A phrase doesn't have a verb. हे जे काही ग्रुप ऑफ वर्ड्स असणार आहेत ते आपल्याला काहीतरी सेन्स देतात, पण कंप्लीट सेन्स देत नाहीत, म्हणूनच याला काय म्हणणार, फ्रेजेस म्हणणार. ठीक आहे. फ्रेजेस हे सेंटेन्स नाही आहेत. अ फ्रेज डझंट हॅव अ वर्ब, आणि ह्याच्यामध्ये वर्ब नाही आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. फ्रेजेस काय आहेत, फ्रेजेसचे काही आपण एक्झाम्पल्स इथे घेतलेले आहेत, एवढं लक्षात आलंच असेल तुमच्या. ठीक आहे, तर लक्षात ठेवा काय आहे फ्रेजची स्पेलिंग. डेफिनेशन काय आहे फ्रेजची. अ वर्ड इज अ सिंगल युनिट ऑफ अ लँग्वेज विच मेक्स समथिंग, अँड अ फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड विच मेक्स सेन्स बट नॉट अ कम्प्लीट सेन्स. व्हॉट इज फ्रेज? अ फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स सेन्स बट नॉट अ कम्प्लीट सेन्स. ठीक आहे, पहा. A phrase often begins with a preposition in, after, on, with, at, for, to, of, from. ठीक आहे, तर हे जे काही प्रिपोजिशन्स आहेत ते सोबत वापरले जातात. पहा कशासोबत, अ फ्रेज ऑफ्टन बिगिन्स विथ अ प्रिपोजिशन. तर बिगिन्स होतात प्रिपोजिशनसोबत, तर ते कोणासोबत, इन, आफ्टर, ऑन, विथ, ॲट, फॉर, टू, ऑफ आणि फ्रॉमसोबत. तर कसं पहा, बट देअर कॅन बी ऑल काइंड्स ऑफ फ्रेजेस ॲज. आता काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत फ्रेजेसचे. द ग्रीन कार, माय एल्डर ब्रदर, द मॅन विथ अ कॅप, द डे ऑफ अवर मॅरेज. तर हे काय झाले, फ्रेजेसचे एक्झाम्पल दिलेत तुम्ही. आता जे आपण हे बिगिन्स विथ प्रिपोजिशन बघितले म्हणलेलं आधी, तर त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत तर ते पाहूयात. ठीक आहे. फ्रेजेस बिगिनिंग विथ ईच ऑफ द गिवन प्रिपोजिशन. आता हे प्रिपोजिशन्स आहेत, इन, ॲट, ऑन, टू, ऑफ, फॉर, फ्रॉम आणि विथ. हे काय आहेत, प्रिपोजिशन्स आहेत. तर त्या प्रिपोजिशनसोबत कोणते फ्रेजेस वापरले जातात ते पाहायचे. पहा, इन, तर इनपासून स्टार्ट होणारा सेंटेन्स किंवा प्रिपोजिशनपासून स्टार्ट होणारा फ्रेज कोणता आहे, इन द क्लास, इन द क्लास. पहा, ॲट 8 o'clock, ॲट 8 o'clock. नेक्स्ट पहा, थर्ड वन, ऑन द टेबल, टेबलावरती, ऑन द टेबल. तर ऑनपासून सुरुवात झाली. पहा, ऑन द टेबल,
टेबलावरती, पण काय आहे टेबलावरती, कसं आहे, काय काही आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून हे फ्रेजेस आहेत पहा. इन द क्लास, ॲट 8 o'clock, ऑन द टेबल. हे काय आहे, फ्रेजेस आहेत. तर पहा पुढे टूपासून स्टार्ट होणारा, टू या प्रिपोजिशनपासून स्टार्ट होणारा फ्रेज पहा. टू द मार्केट, टू द मार्केट. नेक्स्ट पहा 5th नंबर, ऑफ. 5th नंबर काय आहे, ऑफ. ऑफपासून स्टार्ट होणारं ऑफ द सिटी. ऑफ हे प्रिपोजिशन आहे आणि ह्या प्रिपोजिशनपासून स्टार्ट होणारं फ्रेज पहा. ऑफ द सिटी. फॉर माय सिस्टर, फॉर माय सिस्टर. पुढे पहा फ्रॉम. फ्रॉम प्रिपोजिशनपासून स्टार्ट होणारा फ्रेज फ्रॉम स्कूल. नेक्स्ट विथ. तर विथपासून विथ माय पॅरेंट्स, विथ माय पॅरेंट्स. तर पहा आणखीन एकदा घेऊयात आपण हे रीड करून. इन द क्लास, ॲट 8 o'clock, ऑन द टेबल, टू द मार्केट, ऑफ द सिटी, फॉर माय सिस्टर, फ्रॉम स्कूल, विथ माय पॅरेंट्स. तर पहा हे जे काही फ्रेजेस ऑफ्टेन बिगिन विथ अ प्रिपोजिशन, जे काही फ्रेजेस आहेत प्रिपोजिशनपासून स्टार्ट होणारे ते आपण पाहिलेले आहेत. कोणते प्रिपोजिशन्स आहेत ज्यापासून फ्रेजेस स्टार्ट होतात. ठीक आहे. तर हे आपण काही एक्झाम्पल्स पाहिलेत. द ग्रीन कार, माय एल्डर ब्रदर, द मॅन विथ अ कॅप आणि द डे ऑफ हर मॅरेज. हे काही फ्रेजेसचे एक्झाम्पल्स होते. पहा पुढे आणखीन काही एक्झाम्पल्स काढलेले आहेत फ्रेजेसचे, जे तुम्ही याआधी वापरले असतील, कधी ऐकले असतील किंवा रीड केले असतील. तर आपण एकदा ते रीड करून घेऊयात. पहा फर्स्ट, हॅलो हा फ्रेज आहे. ठीक आहे, हॅलो. सेकंड, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून. थर्ड नंबर, गुड आफ्टरनून. 4, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. 5 नंबर, हाऊ आर यू. 6 नंबर, आय एम फाईन, थँक यू, अँड यू. ठीक आहे, हे काय झालं, फ्रेज आहे. सेंटेन्स कंप्लीट आहे का, नाही. आय एम फाईन, थँक यू, अँड यू. नेक्स्ट 7 नंबर, नाईस टू मीट यू. 8 नंबर, व्हॉट्स युअर नेम. 9 नंबर, माय नेम इज डॅश डॅश डॅश. वेअर आर यू फ्रॉम, क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आन्सर येणार आहे आणखीन. सेंटेन्स कंप्लीट झालेला नाही आहे. तर पहा 11 नंबर, आय एम फ्रॉम डॅश डॅश डॅश. 12 नंबर, हाऊ ओल्ड आर यू. व्हॉट्सॲप, व्हॉट्स अप, क्वेश्चन मार्क. 14 नंबर, long time no see. 15 number, see you later, see you later. 16 number, goodbye. 16 number, goodbye. तर हे काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत फ्रेजेसचे. तर आपण आता 1 to 16 पाहिलं. तर चला 17 नंबर पाहूयात. 17, हॅव अ नाईस डे. 18 नंबर, टेक केअर. 19, I am sorry. 20, excuse me. 21 number example, pardon me. 22, thank you. 23, thanks. 24, you are welcome. 25, no problem. 26, that's okay. 27, please. 28, can you help me. 29, I need your help. 30 number, I don't understand. 31 number, could you repeat that please. Could you repeat that please. 32 number, can you speak more slowly. हे सेंटेन्स आपण आणखीन एकदा रीड करून घेऊयात. हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, good evening, how are you. I am fine, thank you, and you. Nice to meet you. What's your name. My name is dash dash dash. Where are you from. I am from dash dash dash. How old are you.
WhatsApp, long time no see, see you later, goodbye, have a nice day, take care, I am sorry, excuse me, pardon me, thank you, thanks, you are welcome, no problem, that's okay, please, can you help me? I need your help. I don't understand. Could you repeat that, please? Could you repeat that, please? Can you speak more slowly? Can you speak more slowly? तर ठीक आहे, हे आपण 1 to 32 सेंटेन्स फ्रेजेस जे काही एक्झाम्पल्स आहेत फ्रेजचे ते पाहिले. पहा आणखीन आहेत 33 ते 66 एक्झाम्पल्स पाहूयात आपण. 33 नंबर, डू यू स्पीक इंग्लिश क्वेश्चन मार्क. डू यू स्पीक इंग्लिश. नेक्स्ट 34 नंबर, हाऊ डू यू से. एखादा वर्ड असेल पुढे यूज करायचं तुम्हाला इन इंग्लिश. हाऊ डू यू से इन इंग्लिश. ओके. नेक्स्ट 35 नंबर, सॉरी टू इंटरप्ट बट डॅश डॅश डॅश. सेंटेन्स पूर्ण नाही आहे. 36 नंबर पहा, मे आय आस्क अ क्वेश्चन क्वेश्चन मार्क. मी एखादा क्वेश्चन विचारू, मे आय आस्क अ क्वेश्चन. ठीक आहे. पुढे 37 नंबर, लेट मी चेक. 38 नंबर, आय विल गेट बॅक टू यू. 39, इट नॉट अ बिग डील. 40 नंबर, दॅट्स इंटरेस्टिंग. 41, दॅट्स फनी. 42, that's amazing. 43, that's cool. 44, that's awesome. 45, I'm impressed. 46, congratulations. 47, good job. 48, well done. 49, that's great. 50, that's fantastic. 51, I'm happy for you. 52 number, I'm sorry for your loss. 53 number, how was your day. 54 number, what did you do today. 55, what are you up to. What are you up to question mark. 56 number example, do you want to hang out question mark. 57 number, let's grab a coffee. 58 number, can I buy you a drink. 59 number, what's new. 60 number, what's happening. 61, how's your family. 62, how was your job. 63, how was your health. 64 number, can I ask a favor. 65, could you do me a favor. And 66 number,
You are welcome to come. One more time we read that all phrases. Okay, 33 to 66 number. Do you speak English? Question mark. How do you say in English? Sorry to interrupt, but may I ask a question? Question mark. Let me check. I'll get back to you. It not a big deal. That's interesting. That's funny. That's amazing. That's cool. That's awesome. I'm impressed. Congratulations. Good job. Well done. That's great. That's fantastic. I'm happy for you. I'm sorry for your loss. How was your day? What did you do today? Question mark. What are you up to? Question mark. Do you want to hang out? Question mark. Let's grab a coffee. Can I buy you a drink? Question mark. What's new? Question mark. What's happening? Question mark. How was your family? Question mark. How was your job? Question mark. How was your health? Can I ask a favor? Could you do me a favor? You are welcome to come. आता ज्या काही सेंटेन्सच्या पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे तर ते आहेत क्वेश्चन्स, म्हणजे त्याचा आन्सर येणं म्हणजे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जे ते काही बट असेल ते पुढे डॉट डॉट दिलेले आहेत, म्हणजे सेंटेन्स आणखीन कंप्लीट झालेला नाही आहे. ठीक आहे. तर हे तर फिक्स आहे. आता हे पहा, जे काही तुम्हाला हे फ्रेजेसचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तर फ्रेजेस आणि इडियम्स, तर असे तुम्हाला काही क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शकतात की तुम्हाला इडियम कोणता ओळखायचा आहे किंवा फ्रेज कोणता ओळखायचा आहे किंवा त्याचा अर्थ कोणता असेल, तर यावरून तुम्हाला फ्रेजेस आणि इडियम्स विचारले जातात. तर आज आपण या लेसनमध्ये फ्रेजेस पाहिलेले आहेत, इडियम्स आपण स्पेशली घेणार आहोत. तर फक्त तुम्हाला फ्रेजेस, सेंटेन्स आणि वर्ड म्हणजे काय हे एकदा कन्फर्म लक्षात आलं की तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. तर पहा, लक्षात ठेवायची आहे की फ्रेज नक्की काय आहे. तर फ्रेजेस ग्रुप ऑफ वर्ड विच मेक सेन्स बट नॉट अ कम्प्लीट सेन्स. हा आपल्याला काहीतरी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पण पूर्ण अर्थ सांगत नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे. वर्ड म्हणजे काय, तर एक सिंगल युनिट आहे लँग्वेजमधलं, तर ते आपल्याला काहीतरी सांगतं, तर ते आहे वर्ड. आणि फ्रेजेस म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड आहे जो आपल्याला काहीतरी सेन्स देतो. ठीक आहे. तर पहा, त्याचे काही एक्झाम्पल्स, आपण खूप सारे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. हे एक्झाम्पल्स खूप वेळा रीड करा, यावरून तुम्हाला अंदाज येईलच की फ्रेजेस नेमके काय आहेत, शॉर्ट सेंटेन्सेस काय आहेत नेमके हे. तर हे तुम्हाला एक्झाम्पल्सवरून लक्षात येईल. आणखीन जास्तीत जास्त एक्झाम्पल्स तुम्हाला काढता येतात का, आणखीन त्याची माहिती काढता येते का, तर ते पहा. एकदा आपण हे जे काही एक्झाम्पल्स काढलेले आहेत ते आणखीन एकदा रीड करूयात, तर यावरून तुम्हाला मदत होईल. हे तुम्ही ऐकलात किंवा लिहून काढला तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. हे फ्रेजेस आहेत, हे फ्रेजेस आपण केअरफुली पाहूयात. ठीक आहे. तर पहा, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, हाऊ आर यू, आय एम फाईन, थँक यू, अँड यू.
Nice to meet you. What's your name? My name is dash dash dash. Where are you from? I am from dash dash dash. How old are you? What's up? Long time no see. See you later. Goodbye. Have a nice day. Take care. I am sorry. Excuse me. Pardon me. Thank you. Thanks. You are welcome. No problem. That's okay. Please, can you help me? I need your help. I don't understand. Could you repeat that please? Can you speak more slowly? तर हे जे काही 1 to 32 फ्रेजेसचे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही 3-4 वेळेला एकदा ऐका, लिहून काढा, तर तुम्हाला लक्षात येतील. हे फ्रेजेस कधीही तुम्हाला आले एक्झाममध्ये विचारले गेले तर तुम्हाला ओळखता आले पाहिजेत की नेमके फ्रेजेस कोणते आहेत. ठीक आहे, तर आणखीन फ्रेजेस पहा. आपण पाहिलेले हे सेंटेन्स रिपीट करूयात एकदा. स्पीडमध्ये आपण हे रीड करून घेऊयात. हे डू यू स्पीक इंग्लिश? हाऊ डू यू से in English? Sorry to interrupt, but may I ask a question? Let me check. I'll get back to you. It's not a big deal. That's interesting. That's funny. That's amazing. That's cool. That's awesome. I'm impressed. Congratulations. Good job. Well done. That's great. That's fantastic. I'm happy for you. I'm sorry for your loss. How was your day? What did you do today? What are you up to? Do you want to hang out? Let's grab a coffee. Can I buy you a drink? What's new? What's happening?